नमस्कार मित्रांनो, आता मी तुम्हाला डिफरन्स सांगणार आहे की तुम्ही बिझनेस करू शकता का ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. आता समजा आपण सगळ्यात पहिले काय करू, लॉंग टर्म ट्रेडिंग असते. ठीक आहे. लॉंग टर्म एक बिझनेस बी असतो आणि लॉंग टर्म एक ट्रेडिंग बी असते. ठीक आहे. आता बेसिकली आपण दोघांचा डिफरन्स जाणून घेऊ की तुम्ही लॉंग टर्मचा बिझनेस करू शकता का लॉंग टर्म साठी ट्रेडिंग करू शकता बेसिकली. ठीक आहे. आता बेसिकली समजा आता तुम्ही 2004 मध्ये एक जमीन घेतली होती. ठीक आहे. 2004 मध्ये एक मी प्लॉट घेतला होता आणि आता त्याची समजा तेव्हा त्याची प्राइस चालू असेल 4 लाख रुपये एवढी त्याची किंमत असेल. किती 2004 मध्ये त्याची किंमत असेल 4 लाख रुपये एवढी त्याची किंमत असेल. ठीक आहे. आणि आताच मी तो जर सेल करायला गेला ना, मी काय केला तो लॉंग टर्म साठी होल्ड केला होता तो प्लॉट. ठीक आहे. होल्ड करून मी आता विकला तो. ठीक आहे. 2025 मध्ये त्याला मी आता जर सेल केलं ना, त्याची प्राइस होत असेल समजा 30 लाख रुपये त्याची एवढी प्राइस होत असेल. म्हणजे तुम्ही बघू शकता की एका प्रॉपर्टीचा बिझनेस किती भारी आहे. तुम्ही 10-12 वर्ष जर तुम्ही थांबले, होल्डिंग केली तर तुम्हाला एवढी रिटर्न भेटू शकते. तुमचे किती होते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट, फक्त 4 लाख रुपये तुमचे इन्व्हेस्ट होते आणि तुमचं प्रॉफिट किती झालेलं आहे 30 लाख तुमचं एवढं प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे प्रॉपर्टीचा बिझनेस चांगला आहे. ठीक आहे. आता तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बी लॉंग टर्म ट्रेडिंग कोर्स म्हणजे हे करू शकता, लॉंग टर्मचा विचार करू शकता एका कंपनीमध्ये. ठीक आहे. आता एक कंपनी घेतली आपण, टाटा कंपनी घेतली. ठीक आहे. आता टाटा कंपनीमध्ये मला काय वाटतंय की कंपनी आता फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जास्त मोठा मुवमेंट या कंपनीमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे मी कंपनीचे काय करतो, स्टॉक घेऊन ठेवतो, 10,000 स्टॉक घेऊन ठेवतो. म्हणजे कसं 2-3 वर्षानंतर मला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतं या टाटाच्या कंपनीमध्ये शेअरमध्ये. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण कोणती अनालिसिस करतो, फंडामेंटल. त्यासाठी बेसिक आपण अनालिसिस करत असतो की स्टॉक निवडायला. ठीक आहे. आता इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे कसं, समजा आता माझी सिमेंटची दुकान आहे. ठीक आहे. मी सिमेंट काय करतो, दुसऱ्या कंपनीकडून बाय घेतो, काय करतो तिकडे मार्केटमध्ये सेल करतो. ठीक आहे. आपण ह्याला काय म्हणतो, इंटरडे ट्रेडिंग म्हणतो. ठीक आहे. आणि आपल्या स्टॉक मार्केटमध्ये कसे असते इंटरडे ट्रेडिंग, समजा मी आज एक शेअर घेतला आहे टाटाचा. ठीक आहे. इंटरडे ट्रेडिंग मध्ये मी टाटाचा शेअर घेतलेला आहे. टाटाचा शेअर काय करणार मी लगेचच बाय करणार, बाय अँड सेल. आपण इंटरडे ट्रेडिंग एका दिवसाचा गेम असतो, एका दिवशी आपल्याला घ्यावं लागतं आणि एका दिवशी आपल्याला बाय अँड सेल करावं लागतं. कशामध्ये, इंटरनेट ट्रेडिंग मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक ट्रान्सफर घ्यायचा असेल ना, या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे ना. धन्यवाद.